आणि आत्ता आपण पोचलोय कुणकेश्वर मंदिराच्या इथं आणि समोर दिसतोय तो कुणकेश्वर मंदिर. समोर दिसतोय तो कुणकेश्वर मंदिर. गणपतीची मूर्ती आतमध्ये. भैरव मंदिर आहे, श्रीदेव भैरव मंदिर. बघा असं काय आहे आतमध्ये. आता मी निघालोय कुणकेश्वर मंदिराच्या दिशेने. आपला मोठा ब्लॉग चालू झालाय आणि मी जरा कॅमेऱ्याचा अँगल चेंज केलाय. बघू कसं काय व्ह्यू होतो तो. ॲडजस्ट करा जरा. ओके चला भेटू आता डायरेक्ट कुणकेश्वर मंदिराच्या इथे. ये क्या हो गया. देवगड मालवण रस्ता कमी आत. मला वाटतं फुल स्पीडने असतील आणि दोघं चेपले. नशीब थोडक्यात वाचले भाई. नो रिस्क. जाऊ दे पुढं. आपण हळूहळू जाऊ, नाही तर आमची मम्मी ब्लॉग बघून परत कुठं पाठवायची नाही. मग गाडी घेऊन जायचा नाही, चालत जा, ट्रेननी जा, विमानानं जा, गाडी घेऊन नाही जायचं. तुमच्या घरात होत असेल असं तर मला सांगा. आमच्या घरात मी कुठं लांब निघालो ना की चालू गाडी घेऊन नाही जायचा, असंच जा, कुठंच नाही जायचा, घरात बस. काळजी असते ठीक आहे. आपण जबाबदारीने गाडी चालवायची, काय ओव्हर स्पीडिंग करायची नाही. निवांत जायचं, निवांत यायचं. आपण फक्त फिरायला चाललो आहे, काय हुल्लडबाजी करायला नाही चाललो. ठीक आहे, नीट जायचं, नीट यायचं. ओके बाय बाय. आईस तुम्ही समोर बघू शकता की पावसाचं वातावरण झालं आहे. काळे काळे ढग आले ते बघा. मे बी मला वाटतं इकडं पाऊस पडू शकतो आणि आम्हाला पाऊस भेटू शकतो आज संध्याकाळपर्यंत तिकडं, म्हणजे घरी जाईपर्यंत असं वाटतं मला. तिकडं वातावरण कसं आहे मला माहिती नाही, पण इकडे ढगाळ वातावरण झालं. बघू शकतो तुम्ही, अख्खे काळे ढग आलेत वरती. काय माहिती, बघू कसं काय ते. स्टे ट्यून. आता आम्ही कुणकेश्वरला पोचू. 15 किलोमीटर फक्त उरले. हा कुणकेश्वरचा समुद्र किनारा आणि आत्ता आपण पोचलोय कुणकेश्वर मंदिराच्या इथं आणि समोर दिसतोय तो कुणकेश्वर मंदिर. तिथं जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवतो. तो वरून येताना समुद्राचा व्ह्यू दिसतो बघा मंदिराचा. तो समोर तो रस्ता येतो त्याच्यावरून तो व्ह्यू दिसतो. आता आम्ही कुणकेश्वर मंदिराच्या इथं जातो आणि तिथं जाऊन तुम्हाला नॉर्मल ब्लॉग चालू होतो. हॅलो गाईज, आता मी बसलो कुणकेश्वर मंदिराच्या इथं. समोर दिसतो तो कुणकेश्वर मंदिर. रेकॉर्डिंग अलाउड नसेल मे बी, बघू कुठपर्यंत अलाउड आहे ती. वर घ्यायची का चप्पल इथं काढायची. ओके आता चाललो आतमध्ये. तर गाईज असं काय मंदिर आहे. इथं श्रीदेव गणपती मंदिर आहेत आणि तिथं असे मंदिर आहेत. तो आतमधला गाभारा मेन मंदिर. ओके आणि तुम्हाला मी आजूबाजूचा व्ह्यू दाखवतो. जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवतो, कारण मला वाटत नाही आतमध्ये म्हणजे कॅमेरा अलाउड असेल. बाहेर अलाउड आहे. असं मंदिर आहे आणि समोर असा समुद्र आहे. ही म्हणून सांगतोय कोकण फिरायला या. आम्ही कितींदा सांगितलं मला आठवत नाही, पण कोकण फिरायला या हो. हे सीन हा निसर्ग फक्त कोकणातच आहे बघा. नारोड निळकंठ समाधी येतो कोणाची तरी आणि असं मंदिर. आता आम्ही त्या साईडला जातो. हो कसं काय ते. हा दिसलाय एकटा त्याला त्याला सांगू. गाईच असा मंदिर आहे बघा. उंच असा आहे, जो घुमट का काय बोलतात ना, तो उंच असा आहे. आणि इथून समोर बघितलं की असा कुणकेश्वरचा समुद्रकिनारा आहे आणि इथं मोकळा स्पेस पण आहे भरपूर असा. आता आम्ही आतमध्ये जातो गाभाऱ्यात. बघू कसं काय ते तिथला विषय. गाईज आता दोन एवढे सज्जन माणसं आतमध्ये देवाच्या पाया पाडायला चाललो आहे आम्ही. देव फक्त प्रसन्न व्हा आमच्यावर. आम्ही कुठून आलो, चिपळूण खेड. फक्त देवाच्या पायाशी, देवाच्या पायाशीच सगळं जग आहे. क्रॉस मारतो वरून वरून. देवाच्या पायाशीच सगळं आहे. ठीक ओपन कर. आमरे ठीक इथं कुठे ओपन करून काय फायदा आहे. तर गाईज आता आम्ही देव आतमध्ये चाललो आहे पाया पाडायला. ओके अलाउड नसेल मे बी शूट. बघू कोणी थांबवलं
नाही नाही तर हात बंद करायचा हात नाही काढायचं फ्रंट बघू. अरे हॅलो आज समोर असं श्रीदेवी जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे. मला आतमध्ये जाऊन दाखवतो कसं काय ते. इथं शूट करणं अलाउड आहे, फक्त हा गाभारा आहे ना तिथं शूट करायला अलाउड नाही. आणि साईडला आपण जो परिसर आहे त्यात शूट करू शकतो, एवढा काही विषय नाही तिथं. तर हे श्रीदेवी जोगेश्वरी देवीचं मंदिर आहे. आतमध्ये कसं काय सीन आहे तुम्हाला दाखवतो. हो. आणि ह्या साईडला पण वेगवेगळ्या देवतांचे मंदिर आहेत. तिकडं समोर गणपतीचं मंदिर आहे. आत्ता आपण एक असा राऊंड टाकू सर्कल, काय काय आहे ते एक्सप्लोअर करू, सगळं बघू. ओके. हा जो आतमध्ये शिवलिंग आहे कुणकेश्वर मंदिरात, तो स्वयंभू शिवलिंग आहे. आणि आता असा काय परिसर आहे साईडला. आणि हा एक मंदिर आहे, तो कसला आहे तो माहिती नाही. मी जातो आणि एक्सप्लोअर करतो, तुम्हाला सांगतो कसला मंदिर आहे तो. आणि असं काय हा मंदिराचा अख्खा परिसर आहे. वातावरण अगदी शांत आणि असं सायलेंट वातावरण आहे. मंदिरात जसं असलं पाहिजे तसं. येऊन मन प्रसन्न होतं. तर मी लवकरात लवकर हे मंदिर दाखवतो, कारण आम्ही नाश्त्याची ऑर्डर पण दिली. आत्ता आम्हाला तिथून परत जायचं गणपतीपुळेला. ते आहे 3 तास लागतील जायला, म्हणजे 1 वाजेल. तिथं आम्ही जेवणार वगैरे आणि पुढचा प्रवास. ओके. तर गायच मागं तुम्ही भैरवदेवाचं मंदिर आहे आणि ही देव मंडलिक मंदिर. आतमध्ये पण एक शिवलिंग आहे, असं काय आहे ते. आणि इथं देवनारायण मंदिर, श्री देवनारायण मंदिर आहे. आतमध्ये कसं आहे ते तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे श्रीदेव नारायण मंदिर. आणि हे गणपतीचं मंदिर आहे ह्या साईडला. हे बघा आतमध्ये गणपतीची मूर्ती आतमध्ये. आणि हा मेन कुणकेश्वर शिवलिंगाचा मंदिर. इथून एंट्री आहे अशी आतमध्ये. आणि हा मेन गाभारा आहे. ओके. आणि आत्ता आम्ही जरा हा इथं थोडा वेळ थांबतो, एक्सप्लोअर करतो. अजून थोडा वेळ थांबून जरा निवांत वाटलं की नाश्ता करायला जातो. नाश्ता करून मग रिटर्न आपल्या जर्नीला चालू करू. तोपर्यंत इथंच आहे. चला. मी मारणार बाबा. गाईज हा समोर दिसतोय तो कुणकेश्वर मंदिर, जिथं मेन गाभारा, हा मेन गाभाऱ्याला जायला हा रस्ता आहे. आणि ह्या साईडला तुम्ही बघितलं तर ह्या साईडला मागाशी सांगितल्याप्रमाणे श्रीदेव भैरव मंदिर आहे. श्रीदेव भैरव मंदिर बघा, असं काय आहे आतमध्ये. असं काय आतमध्ये. आता आम्ही नाश्ता करायला चाललो आहे. इथं सगळं आम्ही एक्सप्लोअर केलं. आणि ह्या साईडला गणपतीच्या मूर्ती बसवल्या आहेत बघा. ह्या साईडला गणपतीच्या मूर्ती आहेत. आत्ता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. नाश्ता करू आणि पुढच्या प्रवासाला चालू करू. वे टू आता डायरेक्ट गणपतीपुळे. ठीक आहे, चला. तर गाईज आमचा नाश्ता वगैरे झाला. आता मी डायरेक्ट वे टू गणपतीपुळे. तर आपण मोटो ब्लॉगवर शिफ्ट होऊ. ओके. हो कसं दिसतो, पण चार्जिंग पण कमी आहे मला. आता डायरेक्ट आपण मोटो ब्लॉगवर शिफ्ट होऊ आणि डायरेक्ट भेटू गणपतीपुळ्याला. चला. समोरचा व्ह्यू आजचा.